4 दिवसाच्या पावसानं नदीकडे जाणारी पायवाट चिखलानं माखली होती. चिखलातच पाय रुतवून रुतवून चालत चालत तिची गुरं आणि ती नदीकडे पोहोचली होती. गुरांना पाणी पिण्यासाठी हाकून ती नदीच्या एका काठच्या दगडावर बसून हातातल्या वाळल्या लिंबाच्या काटकीनं पाण्यावर रेघोट्या मारत बसली होती. बाप 4 रोज गावाला गेल्यामुळं लागलेलं काम निगुतीनं ती करत होती. नदीच्या लगतचंच रान गावच्या सरपंचाचं होतं. तिथून येत जाणारा करणारा घुंगरांचा आवाज गाईच्या गळ्यात बांधलेल्या घुंगरांचाच आहे हे तिनं ओळखलं होतं. पाठमोरी असूनही केवळ त्यांचा नाद ऐकून ओळख धरली होती. गाई आल्यात म्हणजे गाई हाकायला हैब्या पण आला असणार तिनं ताडलं होतं. तिची आणि हैब्याची एकदम बालपणीची दोस्ती होती, अगदी सोनी बाळ असल्यापासूनची. पण आताशा त्याच्या नजरेला नजर देणं तिच्यासाठी जिकिरीचं झालं होतं. कारण तिने त्याच्याकडे नजर फिरवली की त्याचे डोळे तिच्याकडेच भिडलेले तिला जाणवायचे. ते तिला आवडायचं की नाही हे तिला कळायचं नाही, पण अंगावरच्या कपड्याचं एक टोक पाण्यात बुडून निथळून बाहेर आल्यावर अंगचटीला येऊन बाकीचं अंग कसं ओलं ओलं करावं तसं वाटत होतं. हैब्यानं पलीकडच्या रानातनं तिला हाळी दिली. ए सोने, अगं तुझी गुरं इकडं पंचाच्या रानात घुसलेत, आवर त्यासनी. आलो आलो म्हणत सोनी तिच्या गुरांना माघारी बोलवण्यासाठी तिथनं ताडदिशी उठली. उठून पळता पळता तिच्या पायातलं पैंजण निसटून जमिनीवर पडलं. पंचाच्या रानात गेलेली म्हसरं तिनं त्यांच्या दावणीला धरून ओढून आणली. तिची म्हसरं घेऊन ती घराच्या वाटेला लागली. तेवढ्यात पुण्यांदा हैब्याची हाक ऐकू आली. अगं ए म्हशे. तो म्हशे म्हसराला म्हणणार नाही हे तिला ठाऊकच होतं. ती हाक सोनीसाठीच होती हे समजून ती थांबली. मागं वळून बघितलं तसा हैब्या लांबचा तिच्या एकदम जवळ आला. त्याच्या जवळ येण्यानं तिच्या काळजातली धडधड एकदम वाढली होती. तुझी एक वस्तू आहे माझ्यापाशी. कसली? कोणची वस्तू? काल टीव्हीवर बघितलेल्या सिनेमातला हिरो पण असंच काय तोंडातल्या तोंडात पुटपुटत होता. हिरोईनला असंच म्हणाला की तुझी कोणती तरी गोष्ट आहे माझ्याजवळ. मग एक गुडघा टेकून म्हणाला तुझं दिल आहे माझ्यापाशी. ते बघितलेलं चित्रच तिच्या टकुऱ्यात सारखं मागं पुढं हिंदोळ्यात झुलत होतं. त्यामुळं हैब्याच्या तोंडून पण असं काय तर शब्द बाहेर पडणार म्हणून स्वप्नात हरवून बसली होती. तोच तिच्या पावलावर चढलेल्या मुंगीनं तिचा चावा घेताच तिला तिचा हिसका बसला. तशी भानावर येऊन म्हणाली, कोणती गोष्ट? देतो, पण मला काहीतरी बक्षिसी पाहिजे. बक्षिसी? आणि ती काय? तुमच्या घराच्या मागच्या बाजूला एकदम लय कंच अळंबी उगवली. मला दे आणून, मामीला सांगतो त्याची भाजी करायला. बैलासारखी बुगी बुगी मुंडी आणि तिच्या 2 वेण्या हलवत सोनी म्हणाली, देतो की आणून, पर कोणची गोष्ट आहे तुझ्याकडं? हैब्यानं त्याच्या सदऱ्याच्या खिशातून तिचं पैंजण हळूच बाहेर काढलं. तसं तिच्या चेहऱ्यावर भय आणि आश्चर्य एकदम दाटून आलं. तिच्या डोळ्याच्या भोवती जमा झालेला भीतीचा पहारा एकदम हैब्याच्या आनंदाने जोरात किंचाळल्यामुळे पांगला. त्याच्या हातातनं तिच्या हातात पैंजण जाताना एक सुखावणारा स्पर्श तिला जाणवला, परंतु लगेचच तो नकोसाही वाटला. तिनं ते पैंजण पायात चढवलं. ती तिची वाट तुडवत चालू लागली. तिच्या मागून लांबलेली हैब्याची सावलीही अंधाराच्या दिशेनं जाऊन गुडूप झाली. बाप गावाला गेल्यामुळं तिला घरात जायला नकोसच झालं होतं, पण आता रात्रीचा वेळ कुठं काढणार? तसं तिच्या मैत्रिणीचं शेजारीच घर होतं, पण आई बापाला चुगली केल्याखेरीज राहणार नाही. तेव्हा तिच्या पडतील त्या शिव्या पाठीवर गोंदवून घेऊन रात्र घरातच काढायची सोनीनं ठरवलं. सोनीला उशीर झालेला पाहून आईनं रागारागानंच चुलीची फुकणी फुंकली. एवढा येळ कुठं होती? कुठं म्हणजे म्हसरांना पाणी पाजायला गेलतो नवं, पर तिने सांज उलटून गेली. जास्त अंधारून आलं की धारा देत नाही, ठावं नाही का तुला? ठावं हाय, पर चुकी झाली, परत नाही होणार. परत म्या तुला तशी चुकी करू बी देणार नाही. मुकाट्यानं तेवढी भाकर कर, मला जरा जाडच धर. लगोलग भांडी घासायला घे, मगच गिळायचं. होय, पर जरा भूक लागली होती, जरा खातो मग करतो की भाकर. काय न गं, एकदा गड्यावानी मांड्या ठोकून बसली की उठायची नाही. काय कसलं कामाचं वळण नाही, काय नाही. खान तशी माती, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार? उगं माझ्या आईला नावं ठेवते. मला बोल काय बोलायचं ते. आवाज खाली, नीट वागायचं. आता काय बापू नाही तुझी बाजू घ्यायला. मी नाही घाबरत कुणाला. तू माझी सगी आई नाहीस, तरी पण आई म्हणतो तुला, ध्यानात ठेव.
सोनीवर फणकारा काढत तिची परकी आई म्हशीच्या धारा काढायला बाहेर गेली. दुसऱ्या आईचा राग भाकरीवर काढत सोनीनं दणादणा भाकरी बडवल्या. भाकरीला तोंडीला लावायला झुणका केला. झुणका करताना तिला हैब्याला दिलेला शब्द ध्यानी आला. त्याला अळंबी गोळा करून द्यायचं तिनं पक्क केलं. त्याचबरोबर हैब्याचा नकळत झालेला त्याचा स्पर्श तिला आठवला. त्यामुळे तिच्या एकदम घशाला कोरड पडली. अंग सगळं फुलारून गेलं, तसं शहारूनही गेलं. तव्याचा चटका बसताच स्वर्गातून पुन्हा धरणीवर आलेल्या सोनीचं आईनी व तिचं ताट केलं. सोनीला जन्मल्यापासून सख्ख्या आईचं प्रेम ठाऊक नव्हतं. सोनीला जन्म देताच तिला बापाकडे सोपवून ती देवाघरी गेली होती. बापानं तिच्यावर अगदी आई एवढाच जीव लावला होता, पण ती उणीव भरून तो काढू शकत नव्हता. तेव्हा त्यानं पाहुण्यापैकी लोकांना दिलेला सल्ला मनावर घेतला आणि दुसरं लगीन करून नवी आई सोनीच्या वाटणीला आणली. सोनीच्या दुसऱ्या आईला कधी मूल होणार नव्हतं. ही बात तशी सोनीच्या बापाच्या म्हणजे महाद्याच्या पथ्यावरच पडली. सोनीच्या सावत्र आईनं तिच्यावर सख्ख्या आईवानीच माया केली होती. सोनीला तर ठाऊकही नव्हतं तिची आई सौतेली आहे म्हणून. पण एक दिवस शाळेचा दिवस संपवून सोनी घराकडं चालली होती. रोजची वहिवाटीची वाट न धरता दुसऱ्या वाटेनं निघाली. सोबतीला मैत्रीण चंपा होतीच. गावाला वळसा घालून गावाबाहेरच्या कल्लेश्वराच्या मंदिराजवळ येऊन दोघी पोहोचल्या. तिथं जाऊन देवाला पाया पडून मंदिराच्या पटांगणात जरा वेळ विसावल्या. विसावताच त्या दोघींच्या गप्पाला म्हणजे अगदी ऊत आला होता. अगदी शाळेतल्या मिनीच्या केसापासून शेजारच्या गावात चाललेल्या चोरामाऱ्यांपर्यंत पुष्कळ गप्पांचा फड दोघींनी रंगवला होता. एरवी जरा कुठं म्हणून बोलायला संधी मिळाली की घरची सोबत येत, नाहीतर किती वटावटा करता ग, थोबाड मातीचं असतं तर फुटलं असतं म्हणत दटावून सोडत. आज अडवणारं कुणी नाही. कल्लेश्वराच्या मंदिरावरचा झेंडा पण त्यांच्या गप्पा ऐकून हवा तसा डोलत होता. तेवढ्यात सोनीला शेजारच्या वाड्यातली सुंदरा काकी आणि शांता काकी येताना दिसल्या. एवढ्या लांब चंपा सोनी घरच्यांना न सांगताच आल्या होत्या. सांगून गेल्या असत्या तर घरच्यांनी सोडलंच नसतं, नाहीतर कुठलं तर सोंगट सोबतीला धाडून दिलं असतं. एवढी मोकळीक मग दोघींना कुठे मिळाली असती. तेव्हा सोनीनं एक युक्ती लढवली. वडाच्या पाराच्या मागं जाऊन दडायचं. या म्हाताऱ्या आज्या बाहेर पडल्या की पुन्हा जाऊन पटांगणात बसायचं. तसं चंपीला तंबी दिली आणि दोघी पण पाराच्या मागं दडून बसल्या. सोनीला तेव्हा दडून बसल्यामुळे तिच्या आयुष्यात सापासारखं दडून बसलेलं एक रहस्य समजलं. गावच्या सगळ्या उकाळ्या पाकाळ्या काढत काढत सुंदरा काकीनी शांता काकीचा विषय सोनीच्या घरापाशी आला. तेव्हा सोनीनं अगदी मोरावानी कान टवकारलं. काय एकीकीचं नशीब असतं बघ, एवढी गुणासारखी पोर हाय, पर तिची आई देवानं हेरून नेली. होय की, पर दैवाचा डाव कसा असतोय बघ, छायाला काय पोर होणार नाही, पण तिची कूस काय वांजोटी ठेवली नाही देवानं. तिला सोनीसारखी पोर दिली, शिवाय तर्नाबाण नवरा दिला. होय खरं, पर सुशीची सर नाही बघ छायाला. आता सुशी असती म्हणजे बापूचा संसार कसा रेघोट्यावानी छान ओढला असता. अक्षी लक्ष्मीवानी होती बघ. ती असती तर बापूला पगाराची बढती मिळाली असती. कुणाला सांगू न गं, त्याचा निम्मा पगार छायेच्या आजारपणातच जातो. 2 महिने गेलं की तिला 4 सलाईंच्या बाटल्या चढवायला लागतात. खरं का खोटं कुणास ठाऊक, पर मला एकदा छाया म्हणत होती तिच्या माहेरची लय बिकट अवस्था होती म्हण. तिच्या पायात अवदसा म्हणून आईनं भावाकडं धाडली, तर तिथं बी तिची तशीच गत झाली. मामा जरा पडला शहाणा, त्यानं हिचं लगीन करून दिलं, पण पोर होत नाही म्हणून नवऱ्यानं पण टाकून दिली. कुणाच्या तर मैताला बापू गेला होता, तेव्हा हिचं घरानं कोणीतरी गायलं त्याच्यामोरं. तवा बापूलाच कुठनं पाजर फुटला आणि हिथं तिला आसरा दिला. त्यांचं लगीन बेगीन काय नाही, नुसता आसरा दिलाय बापूनं. पण आता ती हातपाय पसरली बघ. परवा बापूचा पगार झाल्या निम्म्या पगाराचं नवकोरं पातळ घेऊन आली. त्या पोरीचं काय होतंय आता कोण जाणे. त्या दोघींचे शब्द म्हणजे तापलेला शिरला रस कानात पडावा तसं वाटत होतं. सकाळपर्यंत तिच्या आवडीचा डबा शाळेला करून देणारी तिची आई नसून कोणतरी उपरी बाई आहे हे समजल्यावर सोनीला तिच्या खऱ्या आईची उराउरी आठवण आली. पण तिचा चेहरा कसा होता, कशी दिसायची हे ठाऊक नसल्यानं तिनं आभाळाकडं केविलवाण्या नजरेनं बघितलं. ती आता हातपाय पसरायली बघ, त्या पोरीचं काय खरं नाही. हे शब्द पुन्हा पुन्हा माघारी येऊन तिच्या कानावर आदळत होते.
तिच्या अश्रूंचा बांध फुटला होता. मातीनं मळलेला शाळेचा गणवेश आता तिच्या आसवांनी धूत चालला होता. चंपा पाराच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या सोनीचं काय चाललंय याची तिला खबरबातच नव्हती. त्या म्हाताऱ्या बायकांची मनमोकळी झाल्यावर त्या सूर्य पश्चिमेला चालला म्हणत तिथनं उठल्या. सोनीनं रडून रडून चेहरा लाल करून घेतला होता. चंपीनं तिची बक्कळ समजूत घातली, पण ती रडायची थांबेनाच. तिला आईची शपथ घालताच ती शपथ तिनं मांडली अन डोळ्यानं पाणी गिळून टाकलं. चंपी किती वेळ रडायचं कारण पुसत राहिली, पण सोनीनं एकही शब्द काढला नाही. जिभेवर आलेला शब्द परतून लावला आणि घुम्यासारखी न बोलता घराच्या वाटेला लागली. बापूचा जीव कुणावर जास्त आहे, तिच्यावर का माझ्यावर? ती आपल्या बापूला फसवत आहे, माझ्यापासनं दूर करतीये. अनेक दिवस बापू आणि ती दोघं मिळून मला कुटून खाणार अशी संशयाची सुई ती सतत बाळगत राहिली. ती सुई तिला वारंवार बोचत राहिली. तिच्या शंकेनुसारच तिला प्रत्यंतर येत राहिलं. तिचं तिच्या परक्या वाटणाऱ्या आईसोबतचं वागणं पार भाकरी परतून ती करपावी तसं बदलून गेलं होतं. तशातच जर बापू तिच्याशी आपुलकीनं बोललेला 2 शब्द बोलला तरी तिच्या अंगाची लाही लाही होई. तिची परकी आई तर तिची नव्हतीच. अशा घडीला बापूसुद्धा तिला परका वाटे. अशाच एका रात्री स्वप्नातनं तिला जाग आली. तेव्हा घराच्या बाहेर अंधारात बापू छायेला बिलगून बसलेला, मिठी मारून बसलेला बघून तिच्या अंगाचा तिळपापड झाला होता. तेव्हापासनं तिची छायासोबतची तेढ वाढतच चालली होती. कुठलं पाणी मुरलंय, काय होतंय, सोनीच्या मनात विषाचा वृक्ष झालाय याची बापूला दूर दूर कल्पना नव्हती. त्यानं सोनीपासून खरं दडवून ठेवून चूकच केली होती. ते सत्य खोदून काढायला तिनं उचललेली पहार धोक्याचीच होती याची बापूला, छायाला आणि स्वतः सोनीलाही कल्पना नव्हती. सोनीची अशी चाललेली ससे होलपट बहुधा कल्लेश्वराला सहन झाली नसावी. म्हणूनच हैब्या नावाचं साजिरवानं प्रेम तिच्या आयुष्यात आलं होतं. आता तिच्या कळत न कळत तिच्या जिण्याचा आधार फक्त हैब्या होता. त्यात हैब्यानं पेन्सिलीनं तिचं हुबेहूब चित्र रेखाटलं होतं. तेव्हापासनं तर ती पार वेडीपैशी झाली होती. त्यात तिचा दोष नव्हता. तिचं अडनिडं वय तिचं तिलाच आडवं येत होतं. आरशात निहाळताना शरीराचा बदलत चाललेला पिंड तिला सुखावतही होता आणि जाचतही होता. चालता चालता उफाळी बसली की अंगाला बसलेल्या हादऱ्यांनी पोरीचा जन्म तिला नकोसा वाटायचा. तोच पाठीवर रुळलेल्या कमरेपर्यंतच्या वेणीच्या केसांचा गोंडा हातात आला की तिचं जगणं पुन्हा तिला मुलायम वाटायचं. अशातच निसर्ग त्याची किमया दाखवतो तशी ती मोठी झाली. तिला न्हाणं आलं. तेव्हापासून तिचं जगाकडं बघायची दृष्टी पारच बदलून पलटून गेली. हैब्या तिचा एकदम जिगरी बालपणीचा दोस्त होता. तिच्यापेक्षा 2-4 वर्षानं थोरला होता एवढंच. पण त्याच्या संग भातुकली खेळता खेळता त्याच्याशी संसार करायच्या अधमुऱ्या स्वप्नात सोनी रमलेली असायची. लपंडाव खेळता खेळता त्याच्यासोबत संसाराचा डाव मांडावा असली वेडी कल्पना तिच्या मनगुटीवर भूतासारखी बसून राहिली होती. तशातच हैब्याने काढलेलं ते तिचं मोहक चित्र. शिवाय वयाला शोभणारी हैब्यालाही त्याच्या पुरुषपणाशी झालेली जाणीव. सगळ्याचा मिळून ताळा एकच लागत होता. सोनीला हैब्या आवडत होता अन कदाचित हैब्यालाही सोनी आवडत होती. तसं हैब्याचं हे मूळ गाव नव्हे. त्याच्या मामाच्या गावी तो राहत होता. नावेनं नदी ओलांडली की येणारं टेकडावरचं गाव त्याचं मूळचं गाव. शाळा शिकण्याकरता मामाच्या गावात आलेला हैब्या इथंच लहानाचा मोठा झाला. शाळा संपून नुकताच इंटर कॉलेजला गेला तरी त्याचं इथलं बसस्थान त्यानं हलवलं नव्हतं. इकडं सोनी घरातल्या पिटक्या आरशात तासनतास बघत राहायची. तिचं माशावानी असलेले नाजूक डोळे, गुलाबाच्या पाकळीसारखे असलेले ओठ, तलवारीसारखं धारदार नाक, तलम कापडासारखे केस, मऊ साईसारखी बाळसं असलेल्या बाळासारखी गुबगुबीत त्वचा. तशाच तिने सांजेला घरभर उजळून निघावा असा तिचा सावळा रंग. तशात हैब्यानं तिचं रेखाटलेलं चित्र. तिची आरशावरनं नजरच हटायची नाही. तरी हैब्यानं ते चित्र रंगात डुबवलं नव्हतं ही कमालच म्हणायची. नाहीतर सोनी अगदी रंगाच्या पाण्यातच विरघळून गेली असती. स्वतःच्याच डोळ्यात डोळे घालून बघताना आरशातल्या तिला पुसायची. हैब्याचा पण माझ्यावर जीव असेल का? त्यानं चित्र काढलं म्हणजे असेल सुद्धा. पण माझ्या एकटीचंच कुठं काढलं? त्या बारक्या सुम्याचं पण काढलंय. तरी बी माझ्याशी बोलताना तो वेगळाच असतो.
किती थट्टा करतो, शब्दात लय पकडतो अन गपगुमान मला वळकटीवानी गुंडाळून टाकतो. पर चंपीशी बी असंच बोलतो. पर तिचं कुठं चित्र काढलंय? एक काम करतो, 10-20 करतो. जर 100 आलं तर त्याचं प्रेम आहे, जर नाही आलं तर नाही. असलं सगळं करण्यापरीस त्यालाच विचारावं का? नाही बा, एवढी हिंमतवान कुठं मी. अन बापूला समजलं तर झोडपून काढेल मला बी अन हैब्याला बी. मग नाही काय, कृष्णा मावशीची लेक गावातल्या कुठल्या पोरासंग जत्रेला गेलती. तेव्हा घरच्यांनी तिचं नाव टाकून दिलतं. मग ती त्या पोरासंग पळूनच गेली. माझी त्याहून वाईट हालत करल बापू. तसं आई काय बरी वागत नाही माझ्याशी, पर बापूसाठी जीव जळतो. बापूशिवाय या जगात मला मायेचं कुणी माणूस नाही. अगदी हैब्यालाही त्याची सर नाही यायची. स्वतःत रमलेल्या त्या दिव्य पोरीला किती वेळ झालं तिची परकी आई काहीतरी शिव्या देतीये याची खबरच नव्हती. आईनं कानाला चिमटा काढला तशी ती स्वप्नाच्या धुक्यातनं बाहेर आली. समोर सभोवती जळलेल्या लाकडाचा धूर आणि करपलेला वास भरून राहिला होता. गावातनं माळवं आणतो म्हणून सांगून आई घराबाहेर पडली होती. जाताना चुलीवर तांदूळ चढवला होता. त्याला कड येईल म्हणून सोनीला ताकीदसुद्धा दिली होती. पण तांदूळ शिजवून त्याचा पार कोळसा झाला होता. आईच्या रागाचा पार गगनालाच भिडला होता. कुठंही लक्ष, कुठं तरी सांगून गेलते, सगळा तांदूळ वाया घालवलास. अगं चुकी झाली. मी ते अभ्यासाचं बघत होते. होय, ठाव आहे मला. पुस्तक मिटवून कुठला अभ्यास करती ते. खरंच चुकी झाली. पुन्हा नाही अशी होणार. तर पुन्हा नाही होणार म्हणे. आता एवढ्यात बापू येईल. जेवायला उपाशीच राहायची पाळी आहे त्याच्यावर. शेजारच्या चंपीच्यातनं आणू का थोडा भात? काय नको, असले भिकेचे डोहाळे नकोत. तसंही तुझं काय जातंय. मरमर मी मरते, राबते, तरी सगळं गाव सवतेलीच म्हणतं. मला कुठं माया आहे तुझ्याबद्दल? तुला तरी आहे का माझ्याबद्दल माया? आईच्या अशा प्रश्नावर उत्तर देणं सोनीनं टाळलं. पायाच्या अंगठ्यानं आधीच भडका पेटलेल्या जमिनीचा कोपरा उरकत राहिली. तेवढ्यात बापूचा दारातून घरात प्रवेश झाल्यानं तापलेलं वातावरण निवळलं. तिने सांज मालवली होती. रात्र हळूहळू पसरायला लागली होती. रानातनं दमून भागून आलेली लोकं पाटपाण्यासंग गप्पा करत करत गरम गरम जेवण आणत होती. तर कुठं हापिसातनं कंटाळून आलेली लोकं दारातल्या वाऱ्यासंग अजून एवढी सुस्तावून गेली होती. तर इकडं बापूच्या घरी वेगळंच चित्र होतं. बापूच्या बिड्या संपल्या म्हणून त्यानं कोपऱ्यावरच्या गुरुजीच्या दुकानातनं विड्या आणायला सोनीला धाडलं होतं. गुरुजीच्या दुकानापलीकडलं हैब्याच्या मामाचं घर होतं. तेव्हा अगदी फुलावानी हरकून फुलपाखराच्या पाठीवर बसून सोनी दुकानाकडे आली होती. रात्रीची वेळ असून सुद्धा दुकानाबाहेर अगदी देवाच्या दर्शनाला असावी एवढी तुडुंब गर्दी होती. गर्दीतच एका कोपऱ्यात सुनी घुसली. तेव्हा पलीकडच्या कट्ट्यावर हैब्या त्याच्या दोस्तासंग टवाळक्या करत बसला आहे हे तिनं कान्या नजरेनं हेरलं होतं. दोघांमध्ये तसं चिक्कार अंतर होतं, पण सोनीचे कान हैब्याच्या भाषेकडं होते. हैब्या काय बोलतो, काय सांगतो दोस्तांना, यावर बारीक घारीसारखी ती नजर ठेवून होती. त्यांच्या टाळ्या पिटून चाललेल्या खिदळण्यावरनं एवढंच तिला कळालं होतं की हैब्या त्याच्या दोस्तासंग चोरीछुपे रात्रीच्या तमाशाला जाणार होता. तिला त्याचं हे वागणं अजिबात आवडलं नाही. जाता जाता त्याच्याशी 2 शब्द अदबीनं बोलावं असं घरातून ठरवून बाहेर पडली होती. परंतु त्याचे इरादे ऐकून तिनं बोलायचा बेत रद्द केला. त्याच्या अंगावरूनच अगदी ओळख नसल्यागत निघून गेली. हैब्याला ती आलेलीच ठाऊक नव्हती, त्यामुळे गेलेल्याचा मागमूस काढायचा काही संबंधच नव्हता. सोनीला हैब्याचा वाईट राग आला होता. हैब्याला शहाणा समंजस समजत होती. बाकीच्या वह्यात पोरात अन हैब्यात जमीन अस्मानाचं अंतर आहे असं सोनी मानत होती. पण हैब्या सुद्धा बाकीच्या पोरांसारखाच वंगाळ आहे असं मनातल्या मनात तिनं किती वेळा घोकलं होतं. आता काय झालं तरी हैब्याशी बोलायचं नाही, हसायचं तर बिलकुल नाही अशी स्वतःला ताकीद दिली होती. पण ती अंमलात आणायला हैब्या तिला भेटलाच कुठं होता. त्या दिवशी छायाची बहीण 4 दिवस पाहुणी म्हणून सोनीकडे राहायला आली होती. तिला घालवायला म्हणून एसटी स्टँडवर सोनी आली होती. फलाटावर गाड्या येत जात होत्या.
पण पाहुणीची गाडी कुठं घुटमळली होती त्याच्या ड्रायव्हरलाच ठाऊक होतं. पाहुणीच्या सांगण्यावरनं 4 वेळा सोनी ऑफिसच्या खिडकीत बसलेल्या मास्तरकडं चौकशी करून आली होती. त्या मास्तरनं आत्ता येईल एवढ्यात असं म्हणून तिची दरवेळी परतवणी केली होती. शेवटी कंटाळून पाहुणी रस्त्यावरच उकिडवं बसून मिसरी चोळत बसली होती. पाहुणीनं आणलेला नवा कोरा ड्रेस लगेच मिरवण्याकरता सोनी घालून आली होती. आता तो लगेच मळायला नको म्हणून तिच्याच पिशवीच्या बोचक्यावर बूड टेकवून सोनी बसली होती. आता याच्यापेक्षा उशीर झाला तर पोचायला उशीर होणार म्हणून पाहुणीचा जायचा बेत जवळजवळ रद्द होत आला होता. शेवटी कुठलासा मुहूर्त साधून पाहुणीची एसटी वेळेत आली. तिच्या पिशव्या एसटीत चढवून तिला जागा करून देऊन सोनी एसटीतनं खाली उतरली. खिडकीतनं हात हलवत पाहुणीनं पण निरोप घेतला. गाडी स्टँड बाहेर पडण्याकरता पाठमोरी झाली. एवढ्यात पलीकडच्या फलाटावर थांबलेल्या एसटीतनं सामानाचं बोचकं घेऊन उतरलेला हैब्या तिला दिसला. पाचोळ्यात विस्तवाची ठिणगी वाऱ्यानं विझून गेल्यावर पुन्हा वाऱ्यानंच ती चेतवावी तसं सोनीच्या रागाचं झालं होतं. तिनं हैब्यावर अबोला धरला होता, पण तिचा अबोला पकडायला हैब्या थाऱ्यावरच कुठं होता. पण आता आलेली संधी दवडायची नाही असं तिनं ठरवलं. त्याच्याकडे अगदी काचेसारखं आरपार बघायचं, पण त्याची ओळख धरायची नाही असं मनात योजून तिनं त्याच्याकडे पाठ फिरवली. तिच्या पाठमोऱ्या सावलीला त्याच्या हाका ऐकू आल्या, पण तिनं बहिऱ्याचं उसनं सोंग घेतलं होतं. अखेर हैबाच्या धावत्या पावलांनी सोनीला गाठलं. त्यानं तिची वाट अडवली. त्याच तोंड भरून असलेलं हसू अन धापलेल्या आवाजात असलेलं तिचं नाव ऐकून तिचं सगळे मनसुबे कोसळले. त्याला धडा शिकवायचा, त्याला अद्दल घडवायची, हे सगळे पत्त्याचे बंगले धाडकन कोसळले. अगं किती हाका मारतोय मागा धरणं, काय चंपावानी तू पण किवंडी बिवंडी झालीस का काय? चंपीला किवंडी म्हटलेलं ऐकून सोनीला हसू फुटलं. त्यात तिच्या रागाचा एवढा मोठा हत्ती पोहून गेला. तसं लगेच साधारण आवाजात म्हणाली, नाही मला तर नाही ऐकू आला तुझा आवाज. असल अगं ह्या एसटी धूर फुकत जात्यात, त्या फुकणीच्या आवाजानं ऐकू आलं नसल. ते समजा ठीक आहे, तू कोणच्या गावाला गेलता का तमाशा बघायला गेलता? तुला कसं कळलं? चंपी बोलली काय? तर तिच्या भावाला मी दरडावलं, त्या पोरीसनी काय कळता कामा नये. चंपी नाही बोलली मला, मीच ऐकलं होतं स्वतःच्या कानानं. तू माझ्या बालपणीचा दोस्त आहे म्हणून सांगते, असलं तमाशाला जाणं मला आवडत नाही आणि जायचं असेल तर माझ्याशी लगट करू नको. सोनीच्या रुसव्यात काठोकाठ भरून आलेलं हैब्याबद्दलचं प्रेम हैब्याला पहिल्यांदाच जाणवलं होतं. पण या प्रेमाचं काय करायचं होतं, तो काय करणार होता त्याचं त्यालाच ठाऊक नव्हतं. पण तिच्या रागापेक्षा त्यामागं उभे राहिलेलं तिचं निथळ प्रेम, त्याची त्यालाच भूल पडली होती. तो एक क्षणभरात सगळ्या विश्वाला पालथं घालून तिच्या पुढ्यात मौनाचे खडे मोजत थांबला होता. प्रेमात पडलेली माणसं किती काळापल्याड जाण्याचा प्रयत्न करू लागली तरी व्यावहारिक जगत त्यांना पुन्हा त्रिमितीय जगण्यात खेचून आणतं. तसं शेजारच्या टेम्पोच्या हॉर्नच्या भोंग्यानं तो भानावर आला. अगं नाही, चुकलं माझं, पुन्हा नाही असं होणार. तुला तक्रार करायची संधी पण नाही देणार. ठीक आहे, पण तू कोणच्या गावाला गेलता? अगं कोणचं गाव काय, आमच्या घरीच गेलतो. आईनं बोलावणं धाडलं होतं, जरा कामं होती 2-3. अरे मग एसटीनं? अगं होय, नावेनंच जाणार होतो, पण संपत मामा 4 रोज कुठं गावाला गेलेत. तुला तर ठावं आहे, गावात तर एकच नाव आहे आणि बोलावणं तातडीचं होतं. का रं तातडीचं? समद बरं आहे ना घरी तिकडं? अगं होय, समधी बरी आहेत. बा जरा फणफणला होता तापानं, रानात लावण करायची होती म्हणून बोलावलं होतं. बरं मी मोरं जाऊ काय? तो तात्या टेलर डोळे वटारून तुझ्या माझ्याकडं बघायलाय. त्याला गावाला सांगायला चर्चेला विषय नको. आपण बोलायचं चांगल्या हेतूनं, त्यासनं ते भलतं वाटायचं. खरंय तुझं, जा तू तुझ्या वाटेनं, मी मागणं येते. हैब्याच्या खांद्यावर असलेल्या सामानासोबतच त्याच्यावर पडलेल्या जबाबदारीच्या ओझ्याखाली तो नेहमीपेक्षा अधिक सुंदर असा सोनीला वाटला. सुट्टीचा दिवस असून पण सोनी तिच्या शाळेचा अभ्यास करायचं नाटकच करत होती. बापू घरात असल्यामुळं दुसरं काही करायला तिला वाव पण नव्हता. ऐतवारचा दिवस असल्यामुळं चंपीच्या घरी माशाचं कालवण केलं होतं. ती मेजवानीवर पायला चंपी सोनीला बोलवायला आली होती.
अभ्यासाचं पात्र वठवून सोनी पण कंटाळली होती. बापूची परवानगी मिळताच अभ्यासाला घेतलेलं पुस्तक वही दप्तरात न कोंबताच दप्तराखालीच आदळून सोनी चंपीसोबत पसार झाली. चंपीच्या घरी चंपीचे कुठले तर लांबचे पाहुणे आले होते. नवीन लगीन झालेलं जोडपं आल्यानं घरातली मंडळी पण उत्साहानं कामाला लागली होती. त्यातली नवरी सारखी लाजत होती तर नवरा हसत होता. त्यांच्यात चाललेल्या चेष्टा मस्करीत सोनीला तिची अन हैब्याचीच जोडी दिसू लागली होती. घरातल्या पुरुष माणसांच्या 2 पंक्ती उठल्यावर चंपी आणि सोनीची जेवायची वारी आली. त्यांना वाढायला नवी नवरी आली तर तिच्या मागनं नवरा पण पाण्याचा जार घेऊन पंक्तीत हिंडत होता. माशाचं झक्कास झालेलं कालवण सोनीनं अगदी चाटून पुसून खाल्लं. चंपीचा अन नव्या जोडप्याचा निरोप घेऊन सोनी घराकडं जायला माघारी फिरली. सोनीनं घराच्या दरवाजाच्या अंगणात पाऊल टाकताच दारातल्या म्हशीनं जोरात हंबरडा फोडला. तिच्या शिंगावरनं डोक्यावरनं प्रेमानं हात फिरवून घरात आत गेली. उंबऱ्यातनं पाऊल आत टाकताच बापू वेगानं एरझऱ्या घालत असलेला दिसला. त्याचे डोळे सूर्यावानी लालबुंद झाले होते तर तोंड आगीनं नुसतं पेटलं होतं. त्याच्याकडं नुसतं बघूनच तिला धडकी भरली. तरी पण धीर एकवटून तिनं जोरात हळी दिली. बापू तसं हातात इतका वेळ नुसत्या गोल काडीसारखं फिरत असलेल्या वेताच्या काठीनं वेग पकडला. उभी आडवी कशी पडल तशी धरून सोनीला त्यानं झोडपायला चालू केलं. जणू काही त्याच्या अंगात कुठला सैतान घुसला होता. कायम प्रेमानं वागणारा बापू असा का वागतोय याचा काय ताळा सोनीला लागतच नव्हता. तर अशा वेळेला सुद्धा तिच्यातल्या छायाबद्दलचा द्वेष मनात शिलगावत होता. तिनंच बापूचे कान भरले असणार असंच गृहीत धरलं होतं. शिवाय तिला मारताना ती बापूच्या मध्ये सुद्धा आली नाही म्हणून तिचा संशय अधिकच दाट झाला. पण बापू काही पितळेच्या कानाचा नव्हता. छायानं त्याला सोनीबद्दल काही सांगितलं आणि त्यानं ऐकून घेऊन तिच्यावर हात उगारला तसं काही नव्हतंच. स्वतः बापूनच काहीतरी बघितलं आणि त्याचं डोकं सटकलं होतं. दप्तर बिप्तर न आवरताच सोनी चंपाकडे गेली आणि उगाचच नसतं संकट तिनं ओढवून घेतलं. तशातच सोसाट्याच्या सुटलेल्या वाऱ्यानं सोनीवरची ब्यात एकदम ढिली केली. त्या बारक्या वावटळीचं सोनीचं वहीचं पान चाळायला सुरुवात केली तेव्हा लाईट गेली होती म्हणून आधीच वैतागलेल्या बापूचं लक्ष तिच्या पानानं फडफडणाऱ्या वहीकडे गेलं. तो जसा वहीच्या जवळ आला तसं वाऱ्यानं त्याचं वहावायचं काम हातातलं टाकून दाराच्या आडोशाला उभा राहिला. वहीच्या मधल्या पानावर लाल रंगाचा बदाम काढून त्याच्यात सोनी आणि जोडीला हैब्याचं नाव कोरून कोरून लिहिलेलं दिसलं. ते बघताच त्याच्या डोक्यात मगाशी दरवाजाच्या कोपऱ्यात थांबलेलं वारं घुसलं होतं. तिला मनसोक्त मारून झाल्यावर त्याची शहानिशा करण्यासाठी बापूनं सोनी पुढं ती रंगीत वही धरली. तेव्हा सगळाच उलगडा सोनीला झाला. पण आता काय ती स्वतःला वाचवणार होती. त्याआधीच तिची शिक्षा भोगून झाली होती. तक्रार तरी कुणापुढं करणार होती. तिची बाजू समजून घेणारा बापूच वैऱ्यासारखा तिला वाटत होता. इतका बेताचा मार बसल्यावर तिचं अंग सुजलं होतं. हुंदक्याशिवाय कोणताच शब्द तिच्या वाणीत येत नव्हता. तरी धीर एकवटून ती बापूला म्हणाली, तू समजतो तसं काय नाही बापू. म्या बराबर काय समजायचं ते समजलोय. तरी छाया सांगत होती, पोरगी वयात आली, हाताबाहेर चालली. पर हिच्या शब्दापेक्षा तुझ्याकडं कड माझा. चांगलं पांग फेडलंस. गुणाची पोर म्हणून नावाजलं तर आता डोक्यावर हागून ठेवलंस. त्याच्या संग काय काय धंदे केलेत ते बी आता बघतो. जाऊन त्याच्या मामालाच जाब विचारतो. हेच शिकवलं काय पोराला. बापू ऐक की, असं काय नाही हाय. हैब्याचं आणि माझं तसं काय. नाव काढू नको तोंडातनं त्याचं. मुस्काटच फोडीन. मला वाटलं शिकशील, तुझ्या आईचं सपान पूर्ण करशील, जरा घराला चांगले दिस दाखवशील. पण असली थेरक करायला शिकली. भटक भवानी कुठली. चल मुकाट्यानं तेवढं वैरण टाक, जा म्हशी पुढं. सोनीचं हैब्यावर प्रेम होतं खरं, पण तशी कोणतीच कबुली तिनं त्याच्याजवळ अगदी खाजगीतल्या चंपाजवळ पण दिली नव्हती. वहीसोबत मात्र गुलूगुलू करून मनातलं गुपित उघड करून बसली होती. अगदी बोडकं झाल्यासारखं तिला वाटत होतं. स्वतःसोबत स्वतः बोलायची हिंमत तिच्या नजरेला होत नव्हती. म्हशीला वैरण टाकून घरातल्याच एका कोपऱ्यात मान गुडघ्यात रुतवून बसली होती. चेहऱ्यावर तर इतकी सुतकी कळा आली होती की जणू तिचं जीवाभावाचं माणूस तिच्यापासनं कायमचं दुरावलं आहे.
तिला तिच्या जन्मदात्या आईची खूप आठवण येत होती, पण तिचं मूर्त स्वरूप तिला ठाऊक तरी कुठं होतं. बापूच्या ट्रंकेत तिचा फोटो होता, तो सुद्धा पाण्यानं भिजल्यामुळे रंग उडालेला, त्यामुळे आईची माया नुसतीच सावलीसारखी गडद झाली होती. बापूचं दाराबाहेर वाजत असलेलं पायतान ऐकून ती जागची हलली. मगाशी बापू म्हणाला होता, हैब्याच्या मामाला फैल्यावर घेतो. तेच बोलणं पुन्हा कानात घुमटात घुमल्यावानी घुमत होतं. तिच्या अधमुऱ्या वयाला ते खरं वाटलं. बापू कोणते तर खडे बोल हैब्याला ऐकवणार, त्याची कुठलीच चुकी नसताना नाही ती सजा त्याचा मामा त्याला करणार, अशी सगळी भविष्याची चिंधी हाताला गुंडाळून बापू मागोमाग सोनी देखील घराबाहेर पडली. हैब्याला वाचवण्यामागं असलेल्या तिच्या भाबड्या प्रेमानं ती वाटेतच ठेचकाळली. दगडाचं टोक घुसून रक्त आलं. एवढ्यात बापू तिच्या नजरेआड झाला. आलेलं रक्त अंगावरच्या कपड्यानं पुसलं नि हैब्याच्या आजोळ घराकडं तिची पावलं वळली. बापू तर इथं आलेला नाही याची दुरूनच तिने खात्री करून घेतली. पण हैब्याच्या दारासमोर टांगा उभा होता. त्यात कसलं कसलं सामान भरलेलं होतं. ते सामान उतरत होतं की चढत होतं याचा तिला अंदाज यायचा होता. एवढ्यात टांग्याच्या मागून पुढं आलेला हैब्या तिला दिसला. त्याला सुखरूप बघून तिचा जीव थंडावला होता. टांग्यात उडी मारून हैब्या बसताच टांगेवाल्यानं घोड्यावर चाबूक हाणलं. तसा घोडं जोरजोरात खिंकाळलं. सोनीच्या मनात नको नको त्या शंकेची पाली चुकचुकल्या. बहुशा बापूनं हैब्याची कागाळी केली आहे आणि मामानं त्याला घरातनं हाकलून दिलंय. याच खुबीनं सोनी लगबगीनं पुढं आली. काय रे हैब्या, बापू दिसला का कुठं? इकडं तुमच्या घरी आलता काय? नाही बा, नाही दिसला. काय काम होतं का काय त्याचं? नाही काम नाही, मला वाटलं तसं. हे सामान कसलं? अगं मी माघारी निघालो कायमचाच तिकडं माझ्या गावाला. आणि तू हे आत्ता सांगतो आहेस? जा, मी कधीच बोलणार नाही तुझ्याशी. अगं माझ्याशी बोलायला मी गावात तर पाहिजे. ते काय बी असेल, तू सांगितलं का नाहीस? लई वाईट आहेस. अगं तातडीनं बोलावलंय त्याकरता निघालोय. पुन्हा 4 दिवसानं येणार आहे. तेवढ्या सगळ्या दोस्तांना तुला आणि चंपीला सांगायचं ठरवलं होतं. वय पर तातडी कसली? अगं बापूस दवाखान्यात ॲडमिट आहे. आईच्या सोबतीला भावकी आहे, पण मला बी गेलंच पाहिजे त्याचं औषध पाणी करायला. तसं पण परवाच म्हणत होती आई की आता इथं आमच्या संगच राहा म्हणून, तवा गेलं पाहिजे. बरं आहे, राम राम. कसं जाणार? एसटीनं का? नावनच की. सोनीच्या पायांनी हरणाची गती पकडली. मगाशी पायाला झालेली जखम विसरली. धापत धापत दुसऱ्या वाटेनं ती नदीजवळ येऊन थांबली. टांगा अजून यायचाच होता. तिला जरासं हायसं वाटलं, पण संपत मामा नाव घेऊन हाजीर झाले होते. नदीवर दुपार आता कलंडली होती, त्यामुळे आजूबाजूला सगळं सुनसान झालं होतं. कुठं तर सोनीसारखाच एखादा पक्षी पाण्यावर घिरटी घालत फिरत होता. टांग्याच्या घुंगराचा आवाज दुरून जवळजवळ येत गेला, तसा एकदम थांबलाही. टांग्यातनं हैब्या उतरून खाली आला. तसं त्याच्याकडं पाहून सोनीला वाटलं कुठून तर निरोप यावा, हैब्याच्या बाला बरं आहे म्हणून, आणि त्याचं जाणं रहित व्हावं. पण तसं काही घडणार नव्हतं. एक सामान नावेत हैब्यानं पोचतं केलं. अखेरीस तोही नावेत बसला. नावेनं सुकाणू धरला. संपत मामानं वल्ल वलवायला चालू केलं. हैब्याला नावेतनं दूर उभी रडत असलेली सोनी दिसली. तसं त्याच्या डोळ्यातनं पाणी घळाघळा व्हायला लागलं होतं. वल्ल नदीचं पाणी मागं सारत पुढं चाललं होतं. संपत मामा म्हणत होता, मामाचा गाव सोडून जाऊ नये असं कायमचं पोरासनी वाटतं, तरी बी तू लय नशीबवान लेका. हैब्याच्या सगळ्या बालपणीच्या आठवणी संपत मामाच्या एका वाक्यात गोळा होऊन आल्या होत्या. कल्लेश्वराच्या मंदिरावर फडकलेला झेंडा अजून बी हैब्याला दिसत होता. दिसता दिसता त्याचा ठिपका झाला. कितीतरी वेळ नाव अगदी शून्य होईपर्यंत सोनी हात हलवत राहिली. पुन्हा हैब्या कधीच भेटणार नाही म्हणून उफाळून आलेली तिची अबोल माया पुन्हा कधीच बोलकी होणार नव्हती. सूर्यास्त झाल्यामुळे पाखरे किलकिलाट करत घरट्यात परतली होती. सोनी देखील घराची वाट तुडवू लागली. बापू अजूनपर्यंत घरी आलेला नव्हता. त्याची उपरी बायको छाया शेजारच्या साळकाया माळकाया जमवून हसत खिदळत बसली होती. तिचं खिदळणं बघून सोनीच्या डोक्यात संताप गेला होता. हिनंच बापूला आपल्यापासनं हिरावून घेतलं म्हणून तिच्यावर तिनं दातोट खाल्ले. बापूचं सकाळचं वागणं आठवून सोनीच्या मनात अढी निर्माण झाली. काही झालं तरी बापू संग नाई संग बोलायचं नाही.
हा हेका तिनं घेतला. घर म्हणजे तिच्यासाठी तुरुंगवास सारखा झाला. घरात आली तरी कोर्टात जाब जबाबाला उत्तरं देतात तशी द्यायची. कोणता प्रतिप्रश्न करायची नाही. नेमलेली कामं यंत्रासारखी उरकून काढून बुजवून टाकायची. कुणाच्या नजरेला नजर मिळवायची नाही. तिच्यात झालेली सुधारणा समजून बापू देखील गप्प राहायला शिकला होता. छायाला मात्र तिचं वागणं अवचित वाटत होतं. तरुण वयात आलेल्या पोरीच्या अंगावर असा बापून हात उचलायला नको होता असं तिलाच चिक्कार वेळा वाटून गेलं. तसं तिनं बापूला सुचवलं पण, परंतु बापू काही आगळंच समजत सुखानं दिवस ढकलत चालला होता. घरातल्या मसरांशिवाय आपलं कुणी मायेचं आहे यावरचा विश्वास सोनीनं जणू टाकूनच दिला होता. इकडं सोनी रोज नदीकाठी येऊन बसायची. कधी तर चुकून हैब्या येईल असं तिला वाटायचं. नदी वाहत राहायची, भरून यायची. त्यावर एखादं झाडाचं पान गळून पडायचं. शेजारच्या स्मशानाचं प्रेत जळत राहायची. पण हैब्या काही यायचा नाही. सूर्यास्ताला उद्याचा वायदा करायची अन निघून जायची. एक दिवस रात्री बापूला अन आईला गाढ झोप लागली बघून सोनी झोपलेली उठली. 4 कपड्याचं बोचकं काखोटीला मारून घराला बाहेरनं कडी घालून सोनी घराबाहेर पडली. तिची पावलं नदीकाठी वळली. दुरून येत असलेली संपतमामाची नाव तिनं पाहिली नाही. पोहण्यासाठी तिनं बोचकं पाठीला बांधून पाण्यात उडी टाकली. संपतमामानं देखील नाव सोडून पाण्यात उडी टाकली. त्याला वाटलं कुठल्या तर जीवानं त्याची जगण्याची आशा सोडली आहे. त्या केविलवाण्या जीवाला वाचवण्यासाठी संपतमामानं त्याचा जीवही धोक्यात टाकला. कुणा सासूरवासनीनं जीव दिला असेल असं समजून त्या पोरीला घेऊन नदीकाठाजवळ आला. नदीच्या जवळच्या डावराच्या विजेमुळं त्याला तिचा चेहरा दिसला. ती दुसरी तिसरी कोणी नसून सोनी असलेलं पाहून तो चपापला. बापासारखं आपुलकीनं त्याला विचारलं, पोरी, काय म्हणून जीव द्यायला निघाली होतीस? मी जीव देत नव्हते मामा, मी घर सोडून चालले होते. कुठशी निघाली होतीस? मी पलीकडल्या गावात निघाले होते. मला घरात राहू नाही वाटत. कुणी माझ्यावर माया करत नाही. पलीकडे जाऊन काय करणार? कुठल्या शाळेत जाणार? मला नकोच काय, कुठल्या तरी घरची धुनी भांडी करन, देवळं लोटीन, पण मी काय माघारी घरी जाणार नाही. काय झालं? बापू काय बोलला का तुला? तो कुठं बोलतो? आईपुढं नुसती मान हलवतो. ती पण आधी बरं वागायची, पण आता नाही वागत. अगं बापाला असं का बोलती? आणि छायाक्का तर किती काळजी वाहती तुझी. रोज इथं देवाला पाणी घालण्याकरता येते, तेव्हा रोज तोंडानं तुझं अन बापूचं शुभ चिंतत देवाला घारानं घालती. म्या स्वतः ऐकलंय तवा. तुझं काय तर चुकतंय पोरी. मला काय ठाऊक नाही चूक बराबर. मला इथं नाही राहायचं. माझी आपली वाटणारी 2च माणसं आहेत या जगात, एक हैब्या आणि दुसरी चंपी. माझं दुःख वाटायला हैब्या पण सोबत नाही. चंपीशी काय बोलायला सांगायला जावं तर तिची आई लई कावती. बरं बरं, असं कर, मी तुला हैब्याला भेटवतो. ही जरा पुनव होऊ दे, त्याचं घर पण ठाऊक आहे मला. नको नको, मला त्याला नाही भेटायचं. बा पुन्हा मारून झोडपून काढील. यावेळी मला तर तो जीवताच सोडणार नाही. बरं बरं, डोळं पुस अन घरी जा. शहाण्यासारखी राहा. तुझ्या शाळेला सुट्टी असेल तेव्हा सांग, म्या तुला पलीकडं नेऊन आणतो. संपतमामाच्या समजुतीनं सोनी घरी गेली. तोवर झुंजूमुंजू झालं होतं. निश्चित पावलांनी घराबाहेरची कडी काढून घरात घुसली. घरात कुडूप अजून अंधार होता. दोघांना लागलेल्या झोपेची घडी विस्कटली नव्हती. सोनी तिच्या अंथरुणावर जाऊन पडली. अंथरुणावर पडताच तिला कधी नीज आली तिचं तिलाच उमगलं नाही. दुसऱ्या दिवशी सोनी झोपेतच कणत होती. तिला कसल्या वेदनांचा दंश जाणवत होता. तिनं डोळे उघडझाक करायचा प्रयत्न केला, पण तिच्या पापण्या उलगडतच नव्हत्या. तिनं अर्धवट पापणीनं तिच्या उशा शेजारी बसलेल्या आईनी बापूला बघितलं. ते चित्र ती जागेपणी पाहती का स्वप्नात याचीच तिला शुद्ध नव्हती. सोनीचा ताप वाढत चालला होता. छायाक्का डोक्यावरून मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या एकसारख्या ठेवत होती. सोनीच्या अंगावर पाण्याचे फोड येऊ लागले होते. सोनीला वायऱ्या फोड्याची लागण झाली होती. सोनीचा वाढत चाललेला ताप बघून बापूचं धाबं दणाणलं होतं. सोनीची आई अशाच एका साथीच्या तापात डोक्याला ताप जाऊन दगावली होती. भीतीनं बापूचं हातपाय गारठलं होतं. गावातल्या डॉक्टरला बोलवून तिचे उपचार बापूने सुरू केले. औषधानं असर दाखवायला सुरुवात केली.
24 तासानं सोनीचे डोळे उघडले. तिच्या पायाशी बापू बसून होता, तर तिच्या गालावरून हात फिरवीत आई बसली होती. डॉक्टरनं 4 दिवस ताप पाळायला सांगितलं होतं. तशातच महिन्याच्या शिवलेल्या कावळ्यानंही घात केला. पण छायानं आजाराची पर्वा न करता तिला कुशीत घेतलं होतं. सोनीला जाग आलेली पाहून बापू जागेवरनं उठला. तशी सोनी बापूला म्हणाली, बापू, तू समजतो तसं काय नाही आहे. हैब्याला यातलं काहीच ठाऊक नव्हतं. तो नुसता माझ्या मनाचा खेळ होता. मी तो खेळायला पण नको होता. चूक झाली माझी. गप पोरी गप, कळलंय मला सगळं. माझी पण चूकच होती ती. तुझं काय न ऐकता तुला शिक्षा दिली. आई, मी तुला चुकीचं समजलं होतं. माझी आई तूच आहेस. शांत हो पोरी, शांत हो. माझा काल बी तुझ्यावर जीव होता आणि आज बी आहे. बापूच्या डोळ्यातलं टपटप पाणी सोनीच्या गालावर खळत होतं. छायाचे भरून आलेले डोळे सोनी तिच्या थरथरत्या हातानं पुसत होती. कथा कशी वाटली? जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करताना सबस्क्राईब बटनाशेजारी असलेलं घंटीचं बटनही नक्की दाबा. म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ, नवीन कथा तुमच्यासाठी घेऊन येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.